नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर सरासरी 2022 ते 23 यामध्ये पडलेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेतात राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण झालेलं आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी म्हणून जी काही नुकसान भरपाई आहे ती देखील वितरित केली गेली आहे। आणि 21 दिवसाचा पडलेला पावसाचा खंड म्हणजेच ज्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केले गेलेला आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा दुष्काळ निधी हा वाटप केला गेलेला आहे। म्हणजेच आता सरासरी 100% पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। तर आजचं जे अपडेट आहे ते आहे 17 जिल्ह्यांचं अपडेट। तर या 17 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी किती मिळणार आहे, आणि त्याचबरोबर या जिल्ह्यांमधील किती शेतकरी पात्र झालेले आहे, कोणत्या पिकासाठी पात्र झालेले आहे, त्याचबरोबर क्लेमचा जो काही पीक विमा आहे आणि वैयक्तिक जो काही पीक विमा आहे, तर हे सर्व जे काही पीक विमा आहे तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या 9 वाजता वितरित केला जाणार आहे। तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचं सुद्धा जिल्ह्याची माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू शकते। तर शेतकरी मित्रांनो, 17 जिल्ह्यांमध्ये वितरित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती वितरण जे काही आहे ते पीक विम्याचं सुरू झालेलं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती जे काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता कुठंतरी अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये झालेली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दिलेली आहे। प्रशासनाच्या माध्यमातून पावसाचा 21 दिवसाचा पडलेला पावसाचा खंड तर त्या असल्यास त्या संदर्भामध्ये जे काही आहे पंचनामे आहे ते पूर्ण करून अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो देण्यासाठी अधिसूचना देखील काढण्यात आलेले आहे। आणि तसेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुंबईमध्ये पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील दिलेले आहे। तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंपनीने 25% अग्रिमचा जो काही पीक विमा मंजूर केलेला होता, याचा लाभ आता 17 जिल्ह्यातील 2,75,900 विमाधारक शेतकऱ्यांना होणार आहे। तर यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। तर ही पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्या 2 दिवसापासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर तशा सूचना देखील वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय कृषी पीक विमा कंपनीला देण्यात देखील आलेले आहे। आणि त्यानंतर सोयाबीन उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती सुद्धा आता 105 कोटी जो काही अग्रिमची रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे। आणि याच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जी काही पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका आणि बाजरी तर या पिकांसाठी जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने प्रयत्न केलेले होते आणि त्याचा पाठपुरावा देखील केलेला होता। आणि याचमुळे आता अखेरीस सोयाबीन चे जे काही पीक विमे आहे तर ते जे काही अर्ज होते पीक विम्याचे तर ते भरण्यात आलेले होते। यामध्ये सुद्धा 88,352 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 105 कोटी 38 लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती वितरित केल्याची माहिती देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार या 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले आहे। आणि या मंडळांमधील शेतकऱ्यांना सुद्धा दुष्काळाच्या सवलती मिळण्यासाठी मार्ग देखील मोकळे केले गेलेले आहे। आणि तरी पण आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कंपनीने या महिन्यामध्ये कारवाई करत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जी काही अग्रिमची भरपाई जमा करण्यास सुरुवात झालेली होती। तर यामध्ये 17 जिल्ह्यांमध्ये 108 महसूल मंडळातील 1,90,607 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105 कोटी 40 लाख आणि 72,329 रुपयाचा जो काही भरपाई रक्कम जमा करण्यात आलेली होती, तर ती रक्कम जी आहे ती या बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेला आहे। कारण एवढी जी काही रक्कम आहे ती बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि कुठंतरी याच्यामध्ये आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 25% जे काही अग्रिमचे वाटप आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे। आणि यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहे ते 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे या जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राऊत यांनी 25% अग्रिमची जी काही पीक विमा
व बाबतची जी अधिसूचना काढलेली होती ती सुद्धा आता लागू केलेली आहे आणि याचनुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा अग्रिम पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती उद्या 9 वाजेपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर मागील जे काही 2 दिवसामध्ये 50 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण झालेलं होतं. तर अशी माहिती देखील कंपनीच्या सूत्रांकडून दिली जात आहे. तर काही पिकांना यामधून वगळण्यात देखील आलेलं आहे. तर सोयाबीन उत्पादकांना 25% जी काही अग्रिमची मंजुरी आहे ती करून वाटप देखील करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याचमुळे आता जिल्ह्यातील 6.5 लाख हेक्टरवरील जे काही पेरणी झालेले होते सोयाबीन पिकाच्या, तर त्यासाठी सुद्धा आता 8.5 लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता 311 कोटी पेक्षा अधिकहून रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. तर यामध्ये पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये जमा झालेले आहे, तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये जमा झालेले आहे. आणि एकंदरीतपणे असे 50 कोटी रुपये जे आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. तर त्याचबरोबर आता 25% पीक विम्याची जी काही रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे. तर ही पीक विम्यास ची जी काही रक्कम होती ती राज्य सरकारच्या माध्यमातून 506 कोटींचा जो काही निधी मंजूर करून दिलेला होता तो आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि त्याचनंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यातील सुद्धा सरसकट जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि तेथील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहे. त्याचबरोबर असे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि त्याचसाठी आता सरकारकडून निधी देखील हा वितरित केला गेलेला आहे. त्याचबरोबर आता पुणे हवामान विभागाकडून सुद्धा राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे आता येथील जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीन असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, मका असेल, बाजरी असेल, भुईमुग असेल, तर ज्या कपाशी असेल, असे जे काही नुकसान झालेलं आहे सर्व इथल्या शेतकऱ्यांचं, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता उद्या 9 वाजेपासून ही जी काही रक्कम आहे त्या रकमेचं वितरण केलं जाणार आहे. तर त्यामध्ये 17 जिल्हे हे पात्र झालेले आहे. तर त्या जिल्ह्यांमध्ये आपलं हिंगोली असेल, यवतमाळ असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, उस्मानाबाद असेल, जे काही अजून उर्वरित जे जिल्हे आहेत तर ते सर्व जिल्ह्यांना आता उद्या 9 वाजेपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. आणि याचा आदेश देखील म्हणजे आपले जे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 17 जिल्ह्यांची अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.